शांतीचा आणि देशाला क्रांतीचा संदेश दिला, पण त्यांच्या मागे संयमाचा महामेरू म्हणून उभ्या ठाकलेल्या महाराणी यशोधरा, एक आई जिला कुठलाही वारसा नसताना जिने महाराष्ट्राला एक नाही तर दोन दोन छत्रपती दिले, जिने आपले मातृत्व कर्तृत्व आणि दातृत्वाने या महाराष्ट्राला दोन छत्रपती दिले आणि फक्त महाराष्ट्राचीच नाही देशाचीच नाही तर संपूर्ण जगाची राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ हा समाज आपल्या बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला त्याची झळ लागू दिली नाही अशा माता रमाई आणि जिच्यामुळे तुम्ही शिक्षित झाले, मी आज तुमच्या समोर उभी आहे मंचावर, म्हणजेच अज्ञानाच्या अंधाराची रात्र काळी होती, दिला प्रकाश ज्ञानाचा तीच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले। मंचावर उपस्थित सन्माननीय डॉक्टर स्नेहल पोटबुके मॅडम, ज्या माझ्या सुंदर मैत्रिणींना आणखी सुंदर बनवण्याचं काम सातत्याने करीत आहेत। डॉक्टर मनीषा गुगल, नेहमी हसत लोक विनम्र आणि माझे सेक्रेटरी नीमा गुणस्च्या आणि आपलं काम चोख बजावणारे डॉक्टर वैशाली बदनवरे, या सगळ्यांचा मी इथे सन्मान करते, आदर करते आणि त्यांना माझा नमस्कार देखील करते। मैत्रिणींनो, आज स्त्रीचं विश्व अधिक व्यापक होत आहे, अधिक विस्तारत होत आहे, तरी पण कुठे ना कुठे प्रत्येकाला आपल्याला पुरुष प्रधान संस्कृतीची जाणीव आयुष्यामध्ये कुठे ना कुठे होत असते। खऱ्या अर्थाने स्त्री आज पुरुषाशी खांदा मिळून आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे, पण तरी सुद्धा समाजाच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा मात्र पिढ्या चालत आलेल्या त्याच दिसतात। मग याचं कारण काय? याचं कारण म्हणजे एक सिमन ग्रोवर नावाची लेखिका आहे, ती म्हणते की वन इज नॉट बॉर्न रादर बिकम्स अ वुमन, म्हणजे आपण जन्मदात स्त्री नसतो, पण या समाजाची घडणच अशी आहे की आपण स्त्री म्हणून जन्माला येतो। म्हणजे काय तर आपल्याला लहानपणापासूनच हे विषय मिळतात, बोलू नको जोऱ्यात, वागू नको तोऱ्यात, नीट वागायला शिक, तुला जायचं आहे परक्या घरात। हे प्रत्येक वाक्य मला असं प्रत्येक मुलीने लहानपणी कुठे नाही कुठे ऐकलेलं आहे आणि आपण जन्मताच आपल्याला अनेक शिक्के लागतात। ते शिक्के कुठले असतात? ज्यावेळेला आपल्याला लोक बघायला येतात, अरे ही गोरी आहे, अरे ही काळी आहे, अरे हिचा हा नाक चपटा आहे, आणि जर ती बरोबरीची शिकलेली असेल आणि तिला बरोबरीच्या शिकलेल्या मुलाशी लग्न करायचा ती अट्टाहास करत असेल तर तिला आपण आगाऊ म्हणतो। एखाद्या बाईला जर मुलं होत नसते तर तिला आपण वांज म्हणतो। एखादं शुभ कार्य झाल्यावर त्या घरात जर अघटित घटना घडली तर तिला आपण पांढऱ्या पायाची काळ्या पायाची म्हणतो। म्हणजे एखाद्याला बडबडी म्हणतो, एखाद्याला नक्की म्हणतो, एक ना एक अनेक शिक्के आपल्याला आयुष्यभर लागतच असतात। पण माझ्या प्रिय मैत्रिणींनो, विवेकवादी विचार पद्धती अशी म्हणते की कुठलाही शिक्का हा नेहमीसाठी नसतो। असं जर असतं तर आपण रेल्वेमध्ये भीक मागणारी सिंधुताई सपकाळ आज अनाथांची माय म्हणून ओळखल्या गेली नसती। त्यांनी तो शिक्का स्वीकारला नाही। कोणी आपल्याशी कसं वागावं, त्यांनी आपल्याला काय म्हणावं हे आपल्या हातात नाही, आपल्यावरती कोणता शिक्का मारावा हे आपल्या हातात नाही। आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात हे आहे की आपण आपलं आयुष्य सरळ मार्गी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत चालत राहायचं। एखाद्याने जर तुमच्यावर शिक्का मारला की तुम्ही विधवा आहे, परित्यक्त आहे आणि तुम्ही तेच दुःख आयुष्यभर कवटाळून बसाल, अवहेलना कवटाळून बसाल, तर तुम्ही आयुष्यात कधीही जगू शकणार नाही। ना मोहब्बत न दोस्ती के लिए ये वक्त रुकता नहीं किसी के लिए, ना मोहब्बत न दोस्ती के लिए ये वक्त रुकता नहीं किसी के लिए, और तू अपने आप को न दुखी कर जमाने की बेरुखी के लिए, जमाने के साथ चलती रहे यही मुनासिब है। आणि आपण कोणाकडून अपेक्षा करतोय? म्हणजे माणूस देवाला सुद्धा बदलायला कमी जास्त करत नाही, तर तो तुमच्याशी इमानदार काय राहणार मैत्रिणी? मी पुष्कळ लोकांना बघितलेलं आहे। हकदार बदल जाते हैं, किरदार बदल जाते हैं, और मंदिर पूरी न हो तो यहाँ भगवान बदल जाते हैं। म्हणजे एखाद्याला तिरुपती बालाजीच्या घरी त्याचा फोटो असेल आणि त्याच्याकडे लक्ष्मी येत असेल, आम्ही विठ्ठलाची भक्ती सोडतो आणि आम्ही पुढच्या वर्षी तिरुपती बालाजीला जाऊन पोहोचतो। अशा लोकांकडून आपण काय अपेक्षा करायची मैत्रिणींनो? हे लक्षात ठेवा की लोक सोड्यालाच घासून बघतात, चंदनाला उगाळून बघतात, झीज ही खऱ्याचीच होत असते आणि खऱ्याला खरं पण आयुष्यभर सिद्ध करावं लागतं। एखादी स्त्री जर एकटी राहत असेल, ती जर विधवा असेल, परित्यक्त असेल, तिला मुलं बाळ नसतील, तर समाजाला प्रश्न पडतो की आनंदी कशी? मग एक तर ही वाह्यात आहे, असं काहीतरी प्रकारच चालू आहे, किंवा ही निर्लज्ज आहे, असा सरळ सरळ समाज तुमचा विश्लेषण करत असतो। मग मला हे सांगा, चर्चेच्या केंद्रस्थानी असते नेहमीच ही विधवा नारी, चर्चेच्या केंद्रस्थानी असते नेहमीच ही विधवा नारी, हिने हिच्याच भोवती असतात बंधने सारी।
समाजाच्या अपेक्षांचे ओझे ही नेहमीच वाहते आणि पुरुष प्रधान संस्कृतीत ही नेहमीच दुय्यम राहते. पुरुषाच्या बरोबरीने ती ही जबाबदाऱ्या झेलते आणि येणाऱ्या दुःख संकटांना संयमाने निर्णय पेलते. भावनांचे तिचे आपण जपायला हवे मोल, कारण पुरुषांइतकाच महत्वाचा आहे तिचाही रोल. नटून थटून तिने माळला जरी गजरा, छळू लागतात तिला पुरुषांच्या वासनांत नजरा. कधीपर्यंत राहायचं तिनं सोशिक, सहनशील आणि मूक. नवरा नाही तिचा तिची तरी पाहिजे. मैत्रिणींनो, सोन्यालाच घासून बघतो, चंदनाला उगाळून बघतो. परीक्षा ही नेहमी खऱ्याचीच होत असते आणि खऱ्याला खरं पण आयुष्यभर सिद्ध करावं लागतं. त्यापासून कोणीही वाचलेलं नाही, तुम्ही नाही, मी नाही, कोणी नाही. खऱ्याला खऱ्याची परीक्षा आयुष्यभर देतच राहावं लागतं. हकदार बदल जाते हैं, किरदार बदल जाते हैं, मन्नत पूरी न हो तो यहाँ भगवान बदल जाते हैं. तुम्ही आम्ही कोण आहे? आपण कोरोनाची साथ पाहिली, आपण याच्या आधी प्लेगची साथ पाहिली, पण सगळ्यात मोठी साथ जर इथे कशाची असेल, सगळ्यात मोठी महामारी, तो सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. अनादिकाळापासून आम्ही आमच्या जीवनाच्या प्रश्नाची उत्तरं त्याच कारणाने शोधत नाही. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. माझी मैत्रीण नेहमी म्हणते की कोण काय म्हणेल याच्याविषयी विचार करायचा नाही. बात उसी की होती है जिसमें कुछ बात होती है. तुमच्याविषयी जर कोणी चर्चा करत असेल, तुमच्याविषयी जर काही बोलत असेल, तर तुमच्यामध्ये कशातले काही गुण असतील, तुमच्यामध्ये काही ना काही चांगलं करून दाखवण्याची क्षमता असेल, तेव्हाच लोक तुमची चर्चा करतात. असं त्याला पॉझिटिव्हली घ्यायचं. बात में कुछ बात हो वो बात होनी चाहिए. बात में कुछ बात हो वो बात होनी चाहिए. जीत होनी चाहिए या मात होनी चाहिए. बात में कुछ बात हो वो बात होनी चाहिए. जीत होनी चाहिए या मात होनी चाहिए. पीठ पीछे कुछ भी कहना तो बहुत आसान है. पीठ पीछे कुछ भी कहना तो बहुत आसान है. सामने से कह सको औकात होनी चाहिए. कोणी जर तुमच्या समोर तुम्हाला बोलून दाखवत असेल तर ते सत्य आहे. कोणी जर तुमच्या पाठीमागे बोलत असेल तर ते सत्य नाही आहे. मैत्रिणी, मी मानते शिक्षण आणि तंत्रज्ञानामुळे बरीच प्रगती झालेली आहे, यामध्ये काही प्रश्न नाही. अनेक ठिकाणी अनेक रूढी परंपरा आज आपण रूढीच काढलेल्या आहेत. जेवढे सक्त नियम आधी होते तेवढे विद्वांसाठी आता नियम नाही. आता रंगाचं बंधन नाही. आता बरेच शुभ कार्याला देखील आपल्याला जायला मिळतं, कारण चेंज इज द ओनली परमनंट थिंग. बदल हाच एक निसर्गाचा शाश्वत नियम आहे आणि कुठलाही बदल होताना आधुनिकता आणि पारंपरिकता याची सांगड घालताना खडखडाट तर होणारच, पण त्या खडखडाटाचं मधुर संगीतात रूपांतर व्हायला हवं. त्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला. आपण सगळेच मंदिरात जातो. कधी पाहिली आहे का नवऱ्याबरोबर उभी असलेली देवी? ती विठ्ठलाची रुक्मिणी असो, ती शिवाची पार्वती असो, ती कोल्हापूरची तुळजाभवानी असो, तुळजाभवानी कोल्हापूरची अंबाबाई असो की चंद्रपूरची माता महाकाली असो, ती एकटीच उभी आहे. तिचं आपलं एक स्वतःचं अस्तित्व आहे. तिचं आपलं एक स्वतःचं कर्तृत्व आहे. ऊन असो, पाऊस असो, वारा असो, ती एकटी सगळं सोसते, खंबीरपणे उभी राहते आणि धारिष्ठाने दुरिष्ठांचा संहार करते. मग तुम्ही आणि मी तिच्याच लेकी ना. कधी बघितलंय का अंबाबाईला रडताना, रुसलेली असताना? मग तुम्ही का बरं रडता? तुम्ही का बरं स्वतःला असह्य मानता? गंगूबाई पिक्चर एक मध्यंतरी आला होता, आलिया भट्टचा, पाहिलाय तुम्ही? गंगूबाई, त्याच्यामध्ये तिचा एक सुंदर डायलॉग आहे, अरे जब शक्ति, संपत्ति और सद्बुद्धि तीनों ही औरतें हैं तो इन मर्दों को किस बात का गुरु. शक्ती म्हणजे दुर्गा, संपत्ती म्हणजे लक्ष्मी आणि सद्बुद्धी म्हणजे सरस्वती. हे तिन्ही डिपार्टमेंट ईश्वराने आपल्याला दिले आहेत. आपल्याला कोणालाही घाबरायची गरज नाही मैत्रिणींनी. पण फक्त हे सगळं करण्यासाठी मी मानते की तुम्हाला खूप प्रगती आज महिलांनी केलेली आहे. आज आपण आझादीचा अमृत महोत्सव साजरा केला आणि येणाऱ्या 8 मार्चला आपण महिला दिन साजरा करतो. याही गोष्टीला 50 वर्ष झालेली आहे. खूप प्रगती आहे, मान्य आहे, पण अजूनही पुष्कळशा गोष्टी आपल्याला घडवून आणायच्या आहेत मैत्रिणी. आणि त्या घडवून आणताना आपल्या पंखाला बळ देणाऱ्या काही गोष्टी असेल तर ते आहे शिक्षण, सशक्तीकरण आणि सक्षमीकरण. मग आपण इंडियाला भारत माता असं म्हणतो, मग इथे महिला सुरक्षित का नाही? इथे महिला सुरक्षित का नाही? आम्ही रात्री 12 वाजता 1 वाजता एकटं फिरण्याची आम्हाला उजागिरी नाही. आम्ही एकटं राहत असेल तर आम्हाला समाज नाव ठेवतो, असं का? मी तुम्हाला एक सांगते, महिलांमध्ये इतकी ताकद आहे. आता जोरगेवर भाऊ पण बोलले की सगळं करून घेण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे ती म्हणजे महिला. पण त्याच्यासाठी आम्हाला लाईफ स्किल्स यायला हवे, आम्हाला जीवन कौशल्य यायला हवं. जीवन कौशल्य म्हणजे काय? BSc, BA, MCom डिग्र्या घेऊन घरी बसायचं?
नाही. जीवन कौशल्य म्हणजे काय? तुम्हाला ड्रायव्हिंग आलं पाहिजे, तुम्हाला पाण्यात पडलं स्विमिंग आलं पाहिजे, तुम्हाला बँकेची कामं आलेली पाहिजे, तुम्हाला अर्थार्जन करता आलं पाहिजे आणि स्वयंपाक तर आलाच पाहिजे, कारण ती आपली कर्मभूमी आहे. लक्षात ठेवा, आपल्याला किचन ते कॅबिनेट पर्यंतचा प्रवास करायचा आहे. किचन ते कॅबिनेट. आपल्याला घरी फक्त बसायचं नाही आहे. आणि नजरेने आपण समोरच्याला रोखू शकतो एवढी ताकद आपल्यामध्ये आहे. तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहेस. भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेख आहेस. आणि दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊची लेक आहे. आणि तुम्ही हे सगळं फक्त एका नजरेने घडून आणू शकता, एवढी क्षमता तुमच्यामध्ये आहे. पण माझ्याकडे बरेच डॉक्टर काम करतात, माझ्याकडे बरेच कर्मचारी, त्यांचा आवाज सुद्धा निघत नाही, त्यांच्यामुळे आत्मविश्वास सुद्धा नाही आहे. हळूहळू बोलणं, हळूहळू अशाने नाही होणार. एक 10 किलोचा डब्बा जर आपण आपल्या मुलींना उचलायला सांगितलं तर त्या नाही उचलू शकत. पण मीराबाई चानू 201 किलो कॉमनवेल्थ गेम्समध्ये वजन उचलून आपल्या देशासाठी गोल्ड मेडल घेऊन येते. मग ही शिक्षण आपण आपल्या मुलींना द्यायला पाहिजे. आपण 1 पोळी 1.5 पोळी खाऊन जगतो आणि काय आपण सक्षमीकरणाचे धडे गिरवणार आहोत. आपण जिममध्ये फोटो काढतो म्हणजे सक्षम होतो असं नाही आहे मैत्रिणींनो. एक लक्षात ठेवा, धीमी आवाज अक्सर अनसुनी कर दी जाती है, नाजुक कलाइयां अक्सर मरोड़ दी जाती है. धीमी आवाज अक्सर अनसुनी कर दी जाती है, नाजुक कलाइयां अक्सर मरोड़ दी जाती है. नजरों का झुकाना अब गहना नहीं है और हर अपने लगने वालों में अब हर कोई अपना नहीं है. वक्त की आदत है, तुम्हें बदलना होगा. किसी और के बलबूते नहीं, अपने बलबूते खुद खड़ा रहना होगा. वक्त की जिद है, तुम्हें बदलना होगा. किसी और के बलबूते नहीं, अपने बलबूते खुद खड़ा रहना होगा. और रूढ़ियों की गवाही देने वालों को भले ही यह गवारा नहीं, पर याद रखना तुम एक औरत हो, अदाकारा नहीं. तुम एक औरत हो, अदाकारा नाही. तुम्ही काही ऍक्टर नाही आहे की तुम्हाला प्रत्येकच गोष्टी जमली पाहिजे, पण स्वतःपुरती सक्षम असणं, स्वतःपुरती कमवणं हे प्रत्येक नारीला जमलंच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही स्वतःचा स्वाभिमान जपूच शकत नाही. मग सक्षमीकरणाचं उदाहरण द्यायचं झालं तर मी अहिल्याबाई होळकरांचं देतोय. अहिल्याबाई होळकरांचे पती खंडेराव होळकर यांच्या निधनानंतर त्या सती जायला निघाल्या होत्या, पण त्यांचे सासरे मल्हारराव होळकर त्यांनी त्यांना थांबवलं, प्रशिक्षण दिलं, राज्य चालवायचं आणि त्या राज्य पाहू लागल्या. आणि कालांतराने मल्हारराव होळकर यांचं देखील निधन झालं आणि अहिल्याबाई होळकरांचे पुत्र मालेराव होळकर यांच्या मदतीने ते राज्य पाहू लागल्या. पण दुर्दैव बघा, त्या बाईचं कालांतराने नशिबाने पोरगा देखील हिरावून घेतला. म्हणजे आता सासराही नाही, नवराही नाही, मुलगाही नाही. अशामध्ये त्यांचे सल्लागार वकील जे होते राघोबादादा पेशवे, गंगोबादादा पेशवे, त्यांनी राघोबादादा पेशव्यांना पत्र लिहिलं की दौलत बेतमाल झालेली आहे, लवकर येऊन सावरावी. म्हणजे या दौलतीला आता कोणीही वारीस राहिलेला नाही आहे, तुम्ही या राज्यावर अटॅक करा आणि हे सगळं तुम्ही लुटून घेऊन जा. पण त्यावेळेला गुप्तहेर खातं कार्यरत होतं आणि अहिल्याबाई होळकरांना त्यांनी सांगितलं की राघोबादादा पेशवे शिप्रा नदीच्या काठावर 5 लाख सैन्य घेऊन आपल्या राज्यावर स्वारी करायला आले आहे. एका रात्रीमध्ये ज्या बाईचा मुलगा मरून फक्त 3 दिवस झालेले आहे, एका रात्रीमध्ये तिने 5000 बायका जमा केल्या, 5000. आणि राघोबादादा पेशव्यांना त्यांनी पत्र लिहिलं की आम्ही उद्या सकाळी लढाईसाठी येत आहोत, तुम्ही जिंकलात तर नवल नाही, पण हारलात तर कुठे तोंड दाखवण्यासारखे राहणार नाही. राघोबादादा पेशव्यांनी रातोरात सैन्य वापस पाठवलं. दुसऱ्या दिवशी अहिल्याबाई होळकरांना नतमस्तक झाले आणि सांत्वना करायला आलो म्हणून सांगितलं. त्यांनी पत्रामध्ये लिहिलं, शहाण्याच अति सांगणे न लगे. म्हणजे शहाण्याला अधिक सांगायची गरज नाही. मग अहिल्याबाई होळकरांकडे कुठली इंजिनिअरिंगची डिग्री होती, कुठली ग्रॅज्युएटची डिग्री होती, कुठली PhDची डिग्री होती? नाही. त्यांच्याकडे जीवन कौशल्य होतं. त्याला म्हणतात सशक्तीकरण, सक्षमीकरण, व्यवहार चातुर्य, स्वतःवर आलेली कुठलंही संकट कसं पार पाडायचं याचं ज्ञान असतं. याच्यासाठी कुठल्याही पुस्तकांची गरज नाही. आणि शिक्षण घेतो म्हणजे आम्ही नेमकं काय करतो? आम्ही सिलेबस काढतो युनिव्हर्सिटीचा, त्याच्यामध्ये कुठला मार्क किती मार्काला आलेला आहे, कुठला प्रश्न हे बघतो, त्याचा अभ्यास करतो, फुगवलेली मार्कशीट जगासमोर मांडतो आणि आयुष्यभर आम्ही आमचं मेरिट सिद्ध करत राहतो. हे सातत्याने फसवा प्रयत्न आपण समाजामध्ये करत आलेलो आहोत. एक लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला 10 वकील द्या, 10 डॉक्टर द्या, 10 ग्रॅज्युएट द्या, तर मी हा समाज बदलून दाखवतो. आज हजारो डॉक्टर झाले, हजारो इंजिनियर झाले, पण समाज मात्र बदलायला तयार नाही. त्याचं कारण एकच आहे, शिक्षणाची व्याख्या आपण महामानवाच्या नजरेत न घेता आपल्या मेंदूत न घेतली आहे. आणि मग आपण शिक्षण घेतो आणि सोफार मग आपण स्टँडर्ड होतो, आपण लिपस्टिक लावतो, पर्स घेतो, चप्पल घालतो आणि याच्यातच
शिक्षणाचा पूर्ण बट्ट्या गोळ आणि बाजारीकरण झालेला आहे। एवढं लक्षात ठेवा की आपकी डिग्री या तो आपके खर्चे की रसीदें है, आपकी डिग्री आपके खर्चे की रसीदें है। ज्ञान तो वो है जो आपके किरदार में झलकता है, ज्ञान तो वो है जो आपके किरदार में झलकता है। तुम्ही किती डिग्र्या घेतल्या काय घेतल्या याला विशेष महत्त्व नाही आहे। तुम्हाला जीवन जगता आलं पाहिजे आनंदी समाधानी, आणि त्याच्यासाठी जी निर्णय क्षमता लागते ती निर्णय क्षमता तुमच्यामध्ये झाली पाहिजे। मग खरं शिक्षण म्हणजे काय? असत्यातून सत्य बाहेर काढता यावं त्याला शिक्षण म्हणावं। फसव्या रूढी परंपरांना नाकारता यावं त्याला शिक्षण म्हणावं। मला काय नाकारायचं आहे, मला काय स्वीकारायचं आहे हे निर्भीडपणे सांगता यावं त्याला शिक्षण म्हणावं। पण आमचं शिक्षण, आम्ही ग्रॅज्युएट करतो, नोकरीचा शोध घेतो, नोकरी लागली की घर बांधतो, गाडी घेतो, बंगला घेतो आणि आमचं याच्यातच समाधान होते। आजकाल कसं आहे, माझी गाडी, माझी माडी आणि माझ्या बायकोची गोलगोल साडी, याच्या व्यतिरिक्त आम्हाला समाज दिसत नाही, याच्या व्यतिरिक्त आम्हाला समाजाचे प्रश्न दिसत नाही, याच्या व्यतिरिक्त आम्ही स्वतःच्या पलीकडे जाणून पाहण्याची आमची क्षमता नाही, हे सत्य आहे। मग सावित्रीबाई फुलेंचं ज्यांची मी गोष्ट करते आहे, यांचं मौल्य, यांचं जे योगदान होतं ते अत्यंत मौल्यवान होतं। सावित्रीबाईंनी फक्त महिलांच्या शिक्षणाच्या प्रश्नाला हात नाही घातला, तर त्यांनी कठीण प्रश्नांना हात घातला। मग ते कुठले होते प्रश्न? उद्या सकाळी भेंडीची भाजी करायची आहे का, चुड्यासोबत मोठ करायची आहे का, हे प्रश्न नव्हते महिलांनो। त्यांनी 1854 मध्ये हळदी कुंकू घेतलं, त्या हळदी कुंकाला कलेक्टरला बोलावून घेतलं आणि त्या हळदी कुंकाच्या आधी त्यांनी एक परिपत्रक काढलं, ज्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की या हळदी कुंकाला सर्व जाती धर्माच्या स्त्रियांना एका चटईवर बसावं लागेल, एकत्रित यावं लागेल, मग त्या विधवा असो, परित्यक्त्या असो, सुहासिनी असो, कोणी असो। 1854 ची गोष्ट सांगते आहे। त्यांना दाखवून द्यायचं होतं की ज्या महिला एकट्या राहतात, एकल पालकत्व करतात, परित्यक्त्या आहेत, त्याही देखील तितक्याच महत्वाच्या आहेत, त्याही देखील तितक्याच अधिकारी आहेत, त्या देखील तितक्याच समान आहेत। आणि आज त्या गोष्टीला 200 वर्ष होऊन गेले तरी आमचे विचार मात्र, हिच्या कपाळाला कुंकू दिसले का, हिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे का, आम्ही हिची ओटी भरू, नाही तर आम्ही हळद कुंकू लावणार नाही, हिची ओटी भरणार नाही, हिला कुठल्या शुभ कार्याला बोलवणार नाही, ही आमची भुरसटलेले विचार अजूनही आम्हाला सोडायला तयार नाही आहेत मैत्रिणींनो। आज मी आपला सगळ्यात मोठा उत्सव जर असेल तर राष्ट्रीय उत्सव कुठला आहे? 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिन, 26 जानेवारी गणतंत्र दिन। तुम्हाला माहिती असेल की पहिली प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी ध्वजारोहण केलं, त्या देखील विधवा होत्या, त्या देखील एकट्या होत्या, माहिती आहे की नाही माहिती आहे? मग देशाचा इतका मोठा उत्सव ध्वजारोहण त्या करू शकतात, पण आमच्या घरची ओटी मात्र आम्ही त्यांना भरू देऊ शकत नाही, हे आमचं ठरलेलं आहे। बाकी काय ते सांगा तुम्ही। हे असे विचार घेऊन आम्ही जर समोर जाणार असू तर मला असं वाटतं की आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहतो की प्रतिगामी महाराष्ट्रात राहतो, हे विचार करायची वेळ आपल्याला आलेली आहे। आज कुंती माता, पांडवांची आई, ती देखील विधवा होती। आज अहिल्याबाई होळकरांचं मी नाव घेते, त्यांना आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असं म्हणतो। काही समोर जाऊन गंगाजल सम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असं म्हणतो, म्हणजे ज्यांच्या नावाला श्लोकाची उपमा आहे अशा अहिल्याबाई होळकर। म्हणजे इतकं पुण्य त्यांचं नाव घेतल्याने आपल्याला मिळू शकेल। मग असं त्यांनी काय केलं? त्यांनी स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार केला, महिलांना मान दिला, ती एकटी आहे, परित्यक्ती आहे, डिव्होर्सी आहे याचा विचार न करता त्यांची साथ दिली, आपले भुरसटलेले विचार मागे टाकले आणि समाजाशी त्या लढल्या। त्यांनी शेण घाललं, त्यांनी म्हणजे लोक त्यांना गोटे मारत होते, चपला फेकून मारत होते, शेण फेकून मारत होते, तरी त्या शिक्षणासाठी झटल्या। त्या आमच्या सावित्रीबाई फुले, त्यांच्या आडवाटी आपल्याला काय सांगतो, उभी व्यवस्था आडवी करण्याची क्षमता जिच्यामध्ये आहे ती म्हणजे सावित्रीबाई फुले, ती म्हणजे सावित्रीबाई फुले। आणि अशा सावित्रीबाई फुले आपल्याला घडवायच्या आहेत हे मात्र नक्की आहे। मी अधिक बोलणार नाही, महिला सक्षमीकरणाचा रस्ता अधिक रुंद होत आहे आणि त्याच्यामध्ये आपलाही काही हातभार लागायला हवा, हे आपल्या प्रत्येकाला याची जाणीव असायला हवी। या उद्देशाने हा कार्यक्रम आम्ही घेत असतो। तुमच्या आयुष्यातले अंधारातले कोपरे थोडेसे उजळावे, तुमच्या रस्त्यातील जळमटे काटे थोडेसे दूर करावे, विधवांचं जगणं सुखकर नाही तर कमीत कमी सुसह्य तरी व्हावं, या उद्दिष्टाने संकल्प संस्था हा कार्यक्रम दरवर्षी इथे घेत असतो आणि विचारांचं वाण तुम्हाला देत असतो। जाता जाता मी छोटीशी कविता म्हणणार आहे, माझ्या छोट्या छोट्या चिवताईंसाठी ज्या एकट्या राहतात। चिवताई चिवताई दार उघड, चिवताई चिवताई दार उघड, दार आतून लावून जगावरती काऊन, किती वेळ डोळे मिटून आत बसशील आणि आपलं मन आपणच खात बसशील।
मोकळा वारा यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा. फुलं जशी असतात तशी काटेही असतात, सरळ मार्ग जसे असतात तसे फाटेही असतात. गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात, कधी कधी काळे कुट्ट कावळे देखील असतात. कावळ्यांचे दावपेच पक्के असतील, त्यांनी तुझ्या घरट्याला धक्केही बसतील. पण जीवताई, या जगात वावरावंच लागतं आणि आपलं मन आपण सावरावंच लागतं. सगळंच कसं होणार तुझ्या मनासारखं, सगळंच कसं होणार तुझ्या मनासारखं, आपलंही आपल्याला होणार असतं सारखं. मोर सुंदर नाचतो म्हणून आपण का खिन्न व्हायचं, कोकिळा सुंदर गाते म्हणून आपण का सुन्न व्हायचं. तुलना करत बसायचं नसतं, प्रत्येकाचं आपलं एक वेगळेपण असतं. मनात प्रत्येकाच्या मनात एक बागडणारं मूल आहे, प्रत्येकाच्या मनात खिलणारं फूल आहे. बागडणाऱ्या मुलासाठी, खिलणाऱ्या फुलासाठी दारुगड दारुगड चिवताई दारुगड. माझ्या चिवताईंनो, स्वतःचे दार विचारांची उघडा, विचारांचं वाण द्यायला मी तुम्हाला इथे आलेली आहे. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला, त्याविषयी मी खरंच तुमचे आभार आणि धन्यवाद मानते. आणि तुमचे काही प्रश्न असेल, तुम्हाला काही समस्या असेल, जसं भाऊकी सांगितलं की ज्या एकल पालकत्व करणाऱ्या महिला आहेत, ज्यांचं कोणीच नाही, त्यांना ते मला वाटते हातगाडी देणार आहेत, तर तशाही महिलांनी इथे नोंदणी करावी. त्यांच्यासोबत आपण समोर कार्यरत राहून संस्थेचं रजिस्टर मी त्यांना दाखवेल. आणि ते बोलले आपल्याला की महाकाली महोत्सवामध्ये सर्व श्रीमती महिलांचा ते सन्मान यावेळेला करणार आहे 9,999. तर त्यामध्येही आपला सहभाग उत्स्फूर्त पाहिजे मला. आणि तुम्ही सगळे संस्थेशी जुळून राहा, हीच माझी इच्छा आणि हीच माझी सदिच्छा. एवढे म्हणून मी आपले 2 शब्द पूर्ण करते. धन्यवाद.